आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळण्यासाठी प्रार्थना रॅली। बंजारा बांधवातर्फे दिग्रस ते पोरादेवी रॅलीचे आयोजन। दिग्रस विधानसभा मतदारसंघातून सलग 5व्यांदा निवडून आलेले आमदार संजय राठोड यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी बंजारा बांधवांकडून दिग्रस ते पोरादेवी दरम्यान प्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले। आज रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। दिग्रस शहरातील दारवा रस्त्यावर स्थित माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रार्थना रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीत बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले। आमदार संजय राठोड यांनी संपूर्ण दिग्रस मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली आहे। या सर्व कामांचा परिणाम त्यांच्या राजकीय जीवनामध्ये झालेला दिसून येते। मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कमकुवत दाखवण्यासाठी राजकीय षडयंत्र रचले जात आहे असा आरोप समाजाच्या काही नागरिकांकडून केला जात आहे। संपूर्ण मतदारसंघात त्यांना विकास पुरुष म्हणून संबोधले जाते। आमदार संजय राठोड यांनी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच महसूल राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, वनमंत्री, मृद व जलसंधारण मंत्री अशी महत्त्वपूर्ण खाती सांभाळली आहेत। त्यांना नवीन मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर दिग्रस मतदारसंघासह यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे। त्यामुळे संजय राठोड यांना विकासाच्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी बंजारा बांधवांतर्फे दिग्रस ते पोरादेवी दरम्यान प्रार्थना रॅली करण्यात आली। या प्रसंगी पोरादेवी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे नंगारा भवन ते संत सेवालाल महाराज मंदिर दरम्यान पायदळ दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोरादेवी येथे बंजारा समाजाच्या महंतांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराज यांचे विधिवत भोग व अरदास उच्चारून प्रार्थना रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी बंजारा समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 7 TV न्यूज यवतमाळ। मुला